प्रमाणपत्र वाटप झालेत आणि ज्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र बाकी आहेत या सर्वांची हायकोर्टात काय हे अपील केलेलं आहे आणि त्यांची चौकशी होईल. हां, मी आत्ताच म्हणलो का नाही, इतका नासका नीच अवलादीचा माणूस आहे. इतका नासका नीच अवलादीचा माणूसच या पृथ्वीतलावर पैदा नाही होणार कधी. म्हणजे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंय, हक्काचं आहे आमचं. कोणाचा बाप कुठं गेला तरी ते रद्द होत नाही, हा त्याची काळजी करू नका म्हणत. पण किती नीच वृत्ती आहे याच्यातून मराठ्यांनी सावध व्हायला पाहिजे. आपल्याला उच्च आरक्षण मिळालं तर ह्यो कोर्टात चालला, इतका हरामी आहे. याच्यासारखा हरामी माणूस असू शकत नाही कुठं. त्यांना आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कोर्टात गेलो, मराठ्यांनी सावध व्हा. आता इथून पुढे आपल्याला आरक्षण आत्ता मिळालं, आपल्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, तर ह्यो आपल्या लेकरांच्या अन्नात विष कालायला लागला. इतका नीच वृत्तीच्या माणसाला मराठ्यांनी आता जागं व्हायला पाहिजे याच्या विरोधात. कारण यांनी जर असं केलं तर मराठ्यांनी सुद्धा इथून पुढं मंडल आयोग चॅलेंज करून सगळं, याच्यामुळे ओबीसीचा दिदारा होणार. मग मंडल आयोग चॅलेंज होणार, यांचा 10-10 वर्षाला सर्वे झालेला नाहीये, मग आम्ही सुद्धा सगळं काढणार. ह्यो जर कोर्टात गेलेला असला, आता गेलाय का नाही मला माहित नाही, पण ह्यो जर गेलेला असला तर मराठ्याने आता सावध. आपल्या लेकराला उलसिक अन्न मिळायला लागला, आता तो हिसकून घ्यायला लागला. किती नीच वृत्तीचा माणूस आहे. याच्यामुळं ना पुढं यांचं बी आरक्षण मग आता चॅलेंज करायचं, याला सुद्धा सुट्टी द्यायची अजिबात नाही. कारण ते बोगस मंडल कमिशन आहे, त्याने बोगस जाती आरक्षणात घातलेलं आहे. 16% वरचं आरक्षण बी बोगस घातलेलं आहे. मग त्यांनी मग यांच्यासुद्धा मराठ्यांना मागं लागायचं. इथून पुढं एकजूट राहा पुन्हा एकदा. म्हणून मी 30 तारखेला प्रेस ठेवलेली. मी उद्याच्या 30 तारखेला एप्रिलला आंतरवालीत पत्रकार परिषद ठेवली. यांना ठेप्याला आणावं लागणार आहे. कारण ह्यो इतका नासका माणूस आहे, याला दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं करण्यात याला आनंद वाटतोय छगन भुजबळ. आज माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं अधिकारी बनायला लागले. आमचं हक्काचं आरक्षण आहे आणि कोणी कोणाच्या बापाला चालित होत नाही. तू टेन्शन घेऊ नको ना, तू किती जा, पण याच्यातून मराठ्यांनी अर्थ घ्या. आपल्या लेकराला कुठं अन्न मिळायला लागले, आज नोकऱ्याला लागायला लागले, शिक्षणात चालले, तर ह्यो कोर्टात जायला लागलाय. यांनी इथून मागं सुद्धा असंच केलंय. 16% आरक्षण मिळालं त्यावेळेस यांनीच मराठ्याचं वाटोळ केलं. म्हणून सगळ्या पक्षातले मराठी शाने व्हा. म्हणजे भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठ्यांना सुद्धा, शिवसेनेच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतं. म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी शान व्हा. यांनी 16% मागचं घातलं, 13% दिलेलं घातलं, आता 10% चॅलेंज करीत, आता कुणबीचं चॅलेंज करून म्हणतोय. म्हणजे ह्यो किती मोठा मराठ्यांचा शत्रू आहे हे मराठ्यांनी आता पहिलं समजून घ्या. नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं मराठ्यांचं वर्तुळ होईल. याला आपल्या लेकराला आनंदाचा आलेला घास आपले लेकरं अधिकारी झालेले बघवत नाहीयेत. इतका जातीनं बरबटलेला माणूस, प्रचंड जातीवादी. आम्ही नाही जातीवादी. ज्यावेळेस मुलीला शिक्षण मोफत केलं ना, आम्हीच करायला केलंय, त्यावेळेस आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लेकराला द्या. लेकी बाईंना काय केलं, नुसतं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण नको तर सगळ्या जातीच्या द्या. ही वृत्ती आमची. ह्यो संस्कारात आमच्या आणि छगन भुजबळच्या फरक. ते म्हणजे ना कुठं चिवडी धागंदारीला जाऊ. हो 100% ना. हे बघ छगन भुजबळ, तुला सांगतो, माणसाला ना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. लोकांच्या लेकरात जर अन्न तो जर विष कालाचा प्रयत्न केला ना, वाईट मरणानं म्हातारपणाला मारावं लागतं. ती परंपरा आहे, नियतीला मान्य नाही. वाईट मरण येईल असं वागू नको. तुझं मरण तुला मरणाने येणार, आम्ही नाही मारणार. आम्ही गोवात दगड नाही आणत का, तुला काही समजत नाही. मी तुला कोर्टात जाय, कुठं जाय, तू गेला की जर ओबीसीचं सगळं देशातलंच नाही चॅलेंज केलं ना, तर आपलं बी नाव बदलून माया लेकराचा गरीबाचा दिदारा केला की तो एकट्यामुळं सगळ्या ओबीसी आरक्षणाचा मी दिदारा केला म्हणून समज, ध्यानात ठेवतो. ते मंत्रिपदासाठी मराठा आणि ओबीसी वाद आता कुठं शांत झालेला आहे, तो डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत का असं वाटतंय का? देवेंद्र फडणवीस साहेब सरकारने मागच वेळ केलेलं आहे त्याला, आत्ता नाही. ह्यो कधीच सरकारात सरकार ठेवत नाही, पक्षात पक्ष ठेवत नाही, ह्यो ओबीसीत ओबीसी ठेवत नाही, ह्यो माणसात माणूस ठेवत नाही. याच्या सोयीनुसार आलं का ह्यो हिंदू होतो, याच्या सोयीनुसार आलं की ओबीसी होतो, याच्या सोयीनुसार छगन भुजबळ आलं की ह्यो बहुजन होतो, ह्यो याच्या सोयीनुसार असलं की पुरोगामी विचाराच होतो. आणि याचा पुढं फटका बसायला लागला की लगेच ओबीसी मराठ्याचं भांडण लावून देतो. आणि गरीब ओबीसीला कुठंही तो आरक्षण खाऊ देत नाही, प्रशासनात जाऊ देत नाही, शासनात जाऊ देत नाही.
निवडून बी ते ज्याची मोठी जात असेल त्यालाच आणतात. बारीक बारीक ओबीसीच्या जातीला का उभा करत नाहीत. बारीक बारीक जातींना आरक्षणातही जाऊ देत नाहीत. बारीक बारीक जातीला प्रशासनात नोकऱ्याही घेऊ देत नाहीत. महामंडळातही बारीक बारीक जातीला त्यांच्या खाऊ देत नाही. सगळं त्योच खातो लागण तेवढं. म्हणून त्याला ओबीसीनं सुद्धा ओळखलेलं आहे की हो प्युअर जातीवादी माणूस आहे. सरकारच्या लक्षात आलं कुठं शांत व्हायला लागलं की हो थिनगी टाकतो. याला खायला मिळेल. कारण ते आता ना ते प्युअर पागल झालंय. ते पागल म्हणजे ना ते आता काही दिवसात चिवडून येते नाही. आता थोड्याच दिवसात चिवडीन देवा. आता लई दिवस नाही लागणार त्याला चिवडायला. कोणत्या बी गावाच्या बाहेरच्या मोकळ्या जागेवर तेच दिसणार तुम्हाला कुठं बी. मोकळी जागा असते ना ती, ते मी नाही म्हणत ते काय असते ती, त्या जागेत हेच दिसणार तुम्हाला आता. हे याचं एक दिवस चिवड्या नाव पडन आता. कुठं इतका नालायक आणि नीच माणूस नाही बघितला रे. गोरगरिबांच्या लेकरावरती वाईट नजर नसली पाहिजे. चांगला थंड पाडला होता. कुंकड काढून गेलता बर्फात का कुठं तिकडं. आला तिकडून काड्या लावायला परत इकडं महाराष्ट्र. पुन्हा त्याला दूषित करायचा आहे. पुन्हा त्याला फडणवीस सरकारला बी असंच 2-3 भागा करायच्या दिसतात त्याला. इथं मराठ्यात ओबीसी पुन्हा वाद लावा दिसतोय. पण मराठा ओबीसी वाद मी आहे तोवर होऊ देत नाही. कारण याने काय आत्तापर्यंत ओबीसीला मोठं होऊ दिलेलं नाही. तो सोडता त्याने गोरगरीब ओबीसींचं वाटोळच केलं आणि सरकार त्याच्यापासून सावध आहे. आणि मी खरं सांगतो मला महत्त्व देत नाही बरं मी त्याला. तुला जे जायचं ते जाय म्हणा. तुला बी मराठ्याचा काय काचका असतो ना कळण म्हणा. तू नुसता कोर्टात जाय आता. तू कोर्टात जाय आणि मराठ्यांचं नुसतं थोडंसं नुकसान होऊ दे. मग तुला कळण काय होत आहे. 3 वेळेस सहन केलंय तुझं. आता 16% आरक्षण तूच घातलेलं आहे. 13 तूच घातलं. 10 बी हे तूच चॅलेंज करणार आहे आता दिलेली 80-20. तू मी आमच्या आरक्षण म्हणजे जाणीवपूर्वक घातलेले. त्यामुळं मराठी बी तुला कळते मराठी काय चीज असते ती. दादा, सरकार आपल्या मागण्याशी चालढकलपणा करतंय का? उपोषण सोडताना 3 महिन्याची मुदत मागितली होती. नंतर 23 तारखेला चर्चा होणार होती. आता 28 तारखेला चर्चा करण्याचं आश्वासन तुम्हाला दिलं आहे. नेमकं सरकार करतंय काय? किती आश्वासनं दिले काही केले तरी मी प्रामाणिक आहे माझ्या समाजात. आपण वेळ द्यायचा असतो मागितल्यावर म्हणून दिल्या. लय ताठून धरायचं नसतं. आता 2 वर्ष होत आले. किती संयम असला पाहिजे आमच्यात आणखीन याच्यापेक्षा. त्यामुळं आता 30 तारखेला मी सगळे खुलासे करणार. 30 तारखेला काय म्हणतात ना ते सगळे स्फोट काय काय असते ते अल्टिमेटम ते सगळं होणार. आणि यांचाही गैरसमज आहे सरकारचा. गोल गैरसमज आहे त्यांचा की मराठा आता एक नाही. ह्यो मराठा असा आहे तुम्हाला कवा पायाखाली घालीन माहीत बी नाही होणार. आणि तुम्हाला चॅलेंज आहे आपलं. तुम्हाला मराठा एकदा 30 तारखेला घोषणा झाल्या ठराविक 4-5 विषय आम्ही महत्त्वाचे घेणार आहेत. त्याचे ते बी शॉर्ट बसणार आहे आम्हाला. सरकारला सुद्धा असे विषय घेणार आहेत. त्या दिवशी तुम्हाला मराठा एकदा घोषणा तारखेचं झाल्या की मराठा रस्त्यावर दिसणार. हे चॅलेंज आहे सरकारला आपलं. आणि मराठ्यांनाही सांगतो काय असतं बरं का. आपण भळभळून नाही जायचं. कोणाचं सरकार येऊ दे, कोण मंत्री होऊ दे, आमदार होऊ दे, काय मागं पळायची गरज नाही कोणाची. कधीच असं वाटलं नाही पाहिजे लोकांना की हे जसं वारा असेल तसं मराठी पळतात. मंत्री झाला का त्याच्या मागं पळत येत. आमदार झाला का त्याच्या मागं पळत. असलं वागायचं नाही. स्वाभिमानी वागायचं लेकरासारखी. कट्टर स्वतःच्या लेकरासारखी कट्टर वागायचं लेकरासाठी. हे लय महत्वाचं आहे. मराठा बांधवाला सांगतो जुनी मन आहे ती. जसं वारा असेल तसं पळायचं. अजिबात पळायचं नाही. एका जागेवर ठाम राजायचं आपण. आपला तोटा झाला तरी एका जागेवर, फायदा झाला तरी एका जागेवर. इतकं स्वाभिमानाने कट्टर वागायचं मराठी. उगा शिवमंत्री आला की पळ, ते आमदार आला की पळ. इथून पुढच्या काळात असलं नाही वागायचं. स्वाभिमानानं वागायचं आणि आपले लेकरं मोठे करायचे. यांना आपल्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो भाजपच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागणार आहे. काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे. एक जीवन राहायचं शिका. एक दिवस राजकारण करायचं 100% करायचं. एक दिवस करायचं पण नंतरचा काळ जातीसाठी लेकरासाठी द्यायचा. बघा तो छगन भुजबळ कसं वाटोळं करायला निघाला. आपल्या लेकराचं पोटात जाईल म्हणतो. तुम्ही काय मजा बघणार का? तुमच्या जातीच्या लेकराचं वाटोळं होताना पक्षीय नेता मंत्री हेच बघत राहून वाटोळं करणार का जातीचं? पुढच्या काळात हे कधीच होऊ द्यायचं नाही. जातीचा लेकराचा प्रश्न आला ना लगेच एका बाजूला व्हायचं ताबडतोब. आणि पक्ष सुद्धा काना टोचीत जा. तुमच्या मंत्री आमदाराची कामं टोचीत जा तुम्ही. अजिबात आमच्या जातीचं वाटोळं होऊ देऊ नका. त्या छगन भुजबळचं ऐकून ते प्रत्येक पक्षातल्या भाजपपासून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. आणि मी खंबीर आहे. मी 30 तारखेला आता घोषणाच करतो. यांना मराठा काय आहे ना यांना कळलं. उदय सामंत यांनी काही दिवसापूर्वी तुमची भेट घेतली होती आणि तुमचा निरोप हा मुख्यमंत्री यांना भेटून 23 तारखेला सविस्तर चर्चा करू असा तुम्हाला आश्वासन दिलं होतं. तर 23 तारखेनंतर काही मंत्री उदय सामंत यांचा निरोप किंवा सरकारकडून काही तसा निरोप आपल्याला मिळाला का? काल बोलणं झालं. मी काल बोललो त्यांच्याशी. तुम्ही 23 तारखेला गेले होते का?
उमरे मामाशी बोललो की गेले होते का. त्यांनी सांगितलं त्या दिवशी काही वेळ दिला नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहीत नाही दिला आहे का नाही, का यांनी मागितलं का नाही हे मला माहीत नाही. तर ते म्हणले होते की आम्ही 28 तारखेला भेटणार, म्हणजे काल म्हणले होते. बघूत आता 28 तारखेला कुठं बुलढाण्याला का कुठं ते कडच्या दौऱ्यावर आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. बघूत आता काय करते ते. पण 30ला काय विषय आहेत आमचे ते मी आता 30लाच पत्रकार परिषदेत जाहीर करणार. फक्त पुन्हा एकदा का मराठ्यांनी सावध व्हा. आपल्या लेकराबाळाचं भविष्य खूप मोठं होणार आहे. हे आपल्या संपावं यासाठी किती प्रयत्न करतात हे छगन भुजबळासारखे. याच्यामुळे तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. उगाच भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करीत बसू नका. कारण प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि मी तुमच्यासाठी लढतोय. तुम्ही भाजपात असलात तरी तुमच्या लेकराबाळासाठी लढतोय, तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असली तरी मी तुमच्या लेकरांसाठी लढतोय. याची जाणीव प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी ठेवा. कारण त्यो बघा छगन भुजबळ त्यो कसा आपल्या जातीचं वाटोळं व्हायसाठी असली विधानं करायला लागलाय. आम्ही कोर्टात चाललो तर मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला उलट सांगितलं पाहिजे आमच्या जातीच्या लेकराचं वाटोळं होता कामा नये. राजकारणाच्या ठिकाणी असं ठणकावून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सांगितलं पाहिजे. श्रीमंत मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे, अधिकारी मराठा असला तरी लागणार आहे, व्यावसायिक मराठा असला तरीही आरक्षण लागणार आहे, तुम्ही कोणत्या क्षेत्रातला शेतकरी मराठा असू द्या तरी आरक्षण लागणार आहे. हे मात्र कधी विसरू नका. तुम्ही जर म्हणलात महापक्ष महानेता हेच मला पाहिजे तर तुमच्या लेकराचं वाटोळं तुम्ही हाताने करू नका. आणि मग ह्या असल्या अवलादी छगन भुजबळासारख्या पोचत्यात. इथून पुढं चूक करू नका. एक दिवस राजकारण करत जा पण बाकीचे दिवस स्वतःच्या लेकरासाठी आणि जातीसाठी द्या. पक्ष करून वाटोळं करू नका. बघा तो लागला पुन्हा गरळ वाकायला. आता मराठ्यांनी आजपासून सावध. गेला आपली जी महत्त्वाची पत्रकार परिषद आहे या दिवशी काही महत्त्वाची घोषणा किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आहात का? मी 30 तारखेला सांगणार, पण खूप महत्त्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार आहे. मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आली. बरं झालं त्या छगन भुजबळांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला लागलोय म्हणून कोर्टात जाऊन. म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल आता की आपलं आमचं हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं. ते आमच्या हक्काचं असून सुद्धा ह्यो अतिक्रमण करायला आहे, दाबदडप करायला लागला आहे, दबाव आणायला लागला आहे. फडणवीसची साथ घेतोय की काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल. दबाव घेऊन आपलं मराठ्यांचं वाटोळं करतो काय. पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे. आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळं करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार आहेत. मग नाविलाजानं आम्हाला उतरू नको. आम्ही 2 वर्ष झाले शांततेत, आम्हाला त्या विषयात उतरू नको तू. त्यामुळे मी प्रेस 30 तारखेला एप्रिलला घेणार आहे. मी परवाच सांगितलेलं आहे की मी 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे. कारण 30 तारखेला सरकारचे 3 महिने पूर्ण होते. 30 तारखेला कारण त्यांनी 3 महिन्याचा वेळ मागितला. त्यांनी 8 मागण्यापैकी त्यांनी 4 मागण्या तात्काळ करू म्हणले होते आणि राहिलेल्या 4 मागण्या 3 महिन्यात पूर्ण करू म्हणले होते. आता 30 जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं. त्या 4 मागण्या तात्काळ आणि नंतरच्या 4साठी 3 महिने म्हणजे ते तात्काळ राहिले. आणि आता हे वरच्याला सुद्धा 3 महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू म्हणलेले आहेत. सगळ्या केसेस वापस घेऊ, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे. फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं, तुम्ही एकजूट राहा. त्यातले भुजबळासारखे किती येऊ द्या असले किती का आडवे बांधत होता आपण, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त आपण एकजूट पाहिजे. नसता लेकरा बाळाचं वाटोळं होईल मराठ्यांना. 30 तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे. फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हान आहे, असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पाडायच्या असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे. नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वाटोळं करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळासारखे. यांना वळवळ करून द्यायची नाही. जागे राहा, आजपासूनच जागे राहा. आणि सरकारनेही असं सांगितलं होतं की 58 लाख नोंदीतून सुमारे 2 कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप झाली. मात्र हा दावा आमदार छगन भुजबळ यांनी खोडून काढलेला आहे. ते म्हणतात की 8 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप झालेली आहे. मग मी आत्ता सांगितलं ना तुम्हाला की सरकारच्या विरोधात कसं वातावरण करायचं विरोधात हे तो काम करतो सध्या.
कारण सरकारनं त्याला ओळखेलं आहे. ह्यो किती मुक्या माझाच आहे, कसा जाती जातीत तेढ निर्माण करतो, कशा जाती जातीत फूट पाडतो. ओबीसी एक प्रवर्ग आहे, त्याला जातीचं रूप दिलं आहे. ओबीसी आमचा समाज, ओबीसी आमची जात, असं बोलून बोलून ना ते त्याचा राजकीय फायदा उचलतं. मराठ्यांना चांगला माहिती आहे मराठ्यांना काय किती नोंदी निघाल्या, किती जणांना मिळाल्या, मराठ्यांना माहिती आहे ना. याला फक्त गरळ ओकायची, सरकारच्या विरोधात प्रचंड मोठं वातावरण याला दूषित करायचं, ही याची प्लॅनिंग आहे. ती सरकारनं ओळखली. मराठ्यांनी तर पिढ्यांना पारवळ केलेली. तो तर मराठ्याचा नंबर 1चा शत्रू आहे. गोरगरिबांचा वाटोळा करायला सगळ्यात महत्त्वाचा माणूस असेल तर तो छगन भुजबळ. आणि आता सरकारचा दिदारा करायला तो निघालेला, त्यामुळे त्याला महत्त्वच द्यायचं नाही. आता तुम्ही विचारलं म्हणून सांगावं लागलं. असं त्याला मी आता महत्त्व द्यायचं बंद केलं, की ज्याला गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य आणि भविष्य कळत नाही, नुसतं वाटोळच करायचं कळतं. आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी ओबीसीचं सुद्धा लय वाटोळं केलं. ओबीसीच्या गोरगरिबांचे कोण आहेत? कोण ओबीसीच्या गोरगरिबाचे अधिकारी झाले? यांनी होऊ दिले. कोणचे होऊ दिले? कोणत्या तेलेचं आहे का, कोणत्या नाव्याचं आहे की, कोणाचं एखाद्या कोळीचं आहे का, कोणाच्या राजपुताचं आहे का, कुठलं कोणत्या बाकीच्या छोट्याच्या जातीत ना 200-300 मी तुम्हाला असं पाडावं. आता कायकाडी समाज आहे, कोळी समाज आहे तिकडचा, आपल्या मुंबई पट्ट्यातला, कोकण पट्ट्यातला, इकडचा आदिवासी समाज आहे सगळा. कोण गरीब होऊ दिले यांनी? किती जाती सांगू तुम्हाला? लोहार होऊ दिला का, सुतार होऊ दिला का, कोणत्या जातीचे अधिकारी यांनी प्रशासनात होऊ दिले? यांनीच वरबडलं सगळं. आणि फक्त ओबीसी बोंबलत होते. त्यामुळे त्याला महत्त्व द्यायचं. आता ओबीसी ना कमी केलंय आणि मी त्याला गिनीतच नाही. दादा, छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे. ते असे म्हणाले की शिंदे समितीने 58 लाख नोंदी तपासल्या नसून फक्त 58 नोंदी तपासल्या. याबाबत आपली प्रतिक्रिया? नाही, मी त्या छगन भुजबळला नाही महत्त्व देतात. कारण त्याला महत्त्व द्यायचं किती, काय करायचं हे आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे. आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या. म्हणजे तेव्हा असं ना एखादं पिसाळ्याला कुत्रं असतं ना, तसं झालेलं आहे. त्याला काही सुचत नाही काय बोलावं, आपण काय करतो, आपण किती मोठे मंत्री होतो, एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते, आपलं वय किती आहे, आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती हक्कासानं वागतो, किती सूड भावनेनं वागतो, याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे. त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला. त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्यात, किती तपासल्यात, सरकार किती काम करते. ते आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या. त्यामुळे अशाला महत्त्व द्यायचं नाही. सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या आतून. त्याला असं राज्य शांत राहिलेलं जमत नाही. त्याला राज्य उचकून देणं, जाती जाती तेढ निर्माण करणं, द्वेष पसरवणं, जाती हे त्याचा उद्योग आहे. आणि सरकारनं ओळखेला आणि मराठ्याने ते पहिलाच ओळखलेला. त्यामुळे त्याला नाही महत्त्व देत नाही.